नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या पाठाच्या भाग 4 मध्ये आज आपण कोश आणि इतिहास याविषयीची सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत। त्यापूर्वी आपले जे पहिले 3 भाग आहेत ते जर आपण अभ्यासलेले नसतील तर त्या तिन्ही भागांच्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, किंवा तुम्ही कोणत्याही पाठाचा अभ्यास करत असाल आणि कोणताही भाग अभ्यासत असाल तर त्या पाठाच्या संदर्भात असणारे इतर जे काही भाग आहेत तर त्या सगळ्या भागांच्या लिंक त्या भागाच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपल्याला अभ्यास करणं सोयीचं जाणार आहे। चला तर आपण प्रत्यक्ष अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात करूया। कोश आणि इतिहास याचा काय संबंध आहे किंवा इतिहासाच्या संदर्भात असणारे जेवढे काही कोश आहेत त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। आपण इतिहास विषयात आणि कोशामध्ये जर कोणता समान धागा असेल याचा विचार केला तर त्या दोन्ही विषयामध्ये म्हणजे इतिहासामध्ये आणि कोशामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व दिलेलं असतं आणि या दोन्ही मधला हा एक समान धागा आहे, म्हणजे जे वास्तव आहे ते या दोन्हीमध्येही मांडलेलं असतं। त्यानंतर जर आपण या कोशांचा विचार केला तर प्रत्येक राष्ट्रातील आणि प्रत्येक भाषेतील जे काही विश्वकोश असतात ते वेगवेगळे असतात। आता हे वेगवेगळे का असतात त्याची कारणं थोडीशी आपण पुढे अभ्यासणार आहोत। त्याच्यातलं जे काही पहिलं कारण आहे ते म्हणजे प्रत्येक राष्ट्राचे प्राधान्यक्रम हे वेगवेगळे असतात। त्यानंतर त्याचं जे दुसरं कारण आहे ते म्हणजे प्रत्येक राष्ट्राची म्हणजे स्वराष्ट्राची जी ध्येय धोरणे असतात, जी काही जीवनमूल्ये असतात आणि जे काही आदर्श असतात ते सुद्धा वेगवेगळे असतात आणि या सगळ्या घटकांचा प्रभाव हा कोशावरती पडत असतो आणि त्याला अनुसरूनच कोशांची निर्मिती केलेली असते। त्यामुळे कोणतंही राष्ट्र असेल किंवा कोणतीही भाषा असेल तर त्या राष्ट्रातील आणि त्या भाषेतील जे काही विश्वकोश आहेत ते वेगवेगळे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। याचबरोबर आणखी एका गोष्टीचा याच्यावरती प्रभाव पडतो, तो म्हणजे त्या देशाचं जे तत्वज्ञान असतं किंवा त्या देशाच्या ज्या काही परंपरा असतात यांचाही परिणाम कोशावरती होत असतो, यांचाही प्रभाव कोशावरती पडत असतो आणि हे दोन्ही घटक सुद्धा प्रत्येक राष्ट्राचे प्रत्येक भाषेच्या संदर्भातले वेगवेगळे असतात। या सर्व कारणांमुळे प्रत्येक राष्ट्रातील आणि भाषेतील विश्वकोश हे वेगवेगळे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। या कोशांचं जर महत्त्व आपण विचारात घेतलं तर प्रत्येक राष्ट्राची राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न कोशांद्वारे करता येतो। म्हणजे आपल्या राष्ट्राविषयीची आपुलकीची भावना या कोशांच्या माध्यमातून आपल्याला निर्माण करता येते किंवा ती जागी करता येते। याचं उदाहरण म्हणून एका कोशाचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे आणि तो कोश आहे भारतीय संस्कृती कोश। महादेव शास्त्री जोशी यांनी हा कोश संपादित केलेला आहे। हे जे काही सगळे कोश आहेत या कोश निर्मितीच्या पाठीमागची किंवा या कोश रचनेच्या पाठीमागची जी प्रेरणा आहे ती कोणती आहे किंवा त्याच्या पाठीमागचा हेतू कोणता आहे तो जर आपण विचारात घेतला तर जीवनाच्या विविध क्षेत्रातलं जे काही ज्ञान आहे ते सर्व ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणं ही या कोश रचनेची प्रेरणा आहे किंवा या कोश रचनेच्या पाठीमागचा तो एक महत्त्वाचा असा हेतू आहे। आणि मग हीच प्रेरणा किंवा हाच हेतू नजरेसमोर ठेवून ज्ञानार्जन व ज्ञान प्रसार यास एक जीवन श्रद्धा मानून म्हणजे आपल्या जीवनाची श्रद्धा मानून ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसार यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक स्वरूपामध्ये सुद्धा प्रयत्न केले जातात। याशिवाय त्या समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार कोश रचनेमध्ये आपल्याला बघायला मिळतो। प्रज्ञा म्हणजे बुद्धी किंवा विचार शक्ती आणि प्रतिभा शक्ती म्हणजे कवीच्या ठिकाणी असणारी एक दिव्य दृष्टी असं आपण म्हणूया, किंवा कोणताही कलावंत असेल त्या कलावंताकडे असणारी जी काही दिव्य दृष्टी आहे त्याला आपण प्रतिभा असं म्हणायला काहीच हरकत नाही। तर ही प्रज्ञा म्हणजे ही बुद्धी आणि ही विचारशक्ती आणि त्याचबरोबर जी काही प्रतिभा आहे तर याचा प्रातिनिधिक आविष्कार म्हणजे त्याचं प्रकटीकरण किंवा त्या गोष्टी व्यक्त होणं तर त्याला आपण आविष्कार असं म्हणतो। तर या प्रज्ञा आणि प्रतिभा या कुठे प्रकट होतात किंवा कुठे व्यक्त होतात तर कोश रचनेमध्ये त्या व्यक्त होतात। म्हणजेच ही प्रज्ञा आणि प्रतिभा याचा आविष्कार याचं प्रकटीकरण आपल्याला कोश रचनेमध्ये पाहायला मिळतं। म्हणजे त्या समाजाची
विचारशक्ती, बुद्धी किंवा प्रतिभा ही कशा स्वरूपाची आहे हे आपल्याला त्या त्या राष्ट्राच्या त्या त्या भाषेतल्या कोशावरून पाहायला मिळतं. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं, कोश म्हणजे समाजाचे मानचिन्हच. तर या सगळ्या दृष्टिकोनातून कोश हे अतिशय महत्त्वाचे. आता आपण इतिहास विषयांशी संबंधित असणारे जे काही कोश आहेत त्या सर्व कोशांविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. इतिहास या विषयातील जी काही कोश परंपरा आहे ती अतिशय समृद्ध आहे आणि हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे कोश अभ्यासल्यानंतर सुद्धा आपल्या या ठिकाणी लक्षात येणार आहे. त्यामध्ये जो पहिला कोश आपण अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश. हा कोश रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी 1876 मध्ये लिहिलेला आहे आणि हा इतिहासाशी संबंधित आद्य कोश मानला जातो, म्हणजे पहिला कोश मानला जातो. या कोशाचा जर आपण विचार केला, म्हणजेच भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशाचा जर आपण विचार केला तर यामध्ये प्राचीन काळातील ज्या काही भारतीय व्यक्ती आहेत आणि जी काही स्थळे आहेत या सगळ्यांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या कोशामध्ये भारतवर्षात पूर्वी आपल्यामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेलेले आहेत त्या सगळ्यांचा इतिहास देण्यात आलेला आहे. त्यांच्या स्त्रिया, त्यांचे पुत्र, त्यांचा धर्म आणि त्यांचे देश व राजधान्या या संबंधित सुद्धा इतिहास देण्यात आलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर त्या त्या देशातील नद्या व पर्वत इत्यादींसंदर्भातला सुद्धा इतिहास त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. यानंतरचा जो काही दुसरा कोश आहे त्याचं नाव आहे महाराष्ट्रीय ज्ञानकोश. या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड आहेत आणि या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाची जी काही रचना आहे ती श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी केलेली आहे. ही कोश रचना करण्यापाठीमागे त्यांची एक भूमिका आहे, त्यांचा एक हेतू आहे. तो काय आहे तोही आपण या ठिकाणी बघूया. त्यामध्ये मराठी माणसांना बहुश्रुत करावे. बहुश्रुत म्हणजे ज्याने खूप ऐकलेलं आहे असा त्याचा अर्थ. म्हणजे ज्याच्याकडे भरपूर काही ज्ञान आहे, भरपूर अनुभव आहे, भरपूर काही गोष्टी ज्याने पाहिलेल्या आहेत किंवा ऐकलेल्या आहेत असा व्यक्ती. तर हे जे काही सगळं ज्ञान आहे हे सगळं ज्ञान या कोशांच्या माध्यमातून मराठी माणसांना उपलब्ध करून द्यावं. मराठी माणसं मग ते ज्ञान वाचतील आणि ते बहुश्रुत होतील. त्याचबरोबर त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी. आपोआपच ही गोष्ट त्याच्यामुळे घडणार आहे आणि त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारली की आपोआप त्यांच्या विचारांचं क्षेत्र सुद्धा अधिक व्यापक होणार आहे, ते मोठं होणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल्भ व्हावं, म्हणजे परिपक्व व्हावं. या सगळ्या भूमिका आपल्या समोर ठेवून श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी या ज्ञानकोशाची रचना केलेली आहे. या ज्ञानकोशाच्या माध्यमातून त्यांनी व्यापक इतिहासाची सुद्धा मांडणीही केलेली आहे. इतिहास विषयाशी संबंधित जो तिसरा कोश आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला तो आहे भारतवर्षीय चरित्रकोश. तर त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. हा जो काही कोश आहे हा सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी लिहिलेला आहे आणि या कोशाची निर्मिती करण्यासाठी त्यांनी भारतीय चरित्रकोश मंडळाची स्थापना केली आणि या भारतीय चरित्रकोश मंडळातर्फे त्यांनी असे 3 चरित्रकोश तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये जो पहिला आहे तो आहे भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश. तो 1932 मध्ये त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. जो दुसरा आहे तो भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश. तो 1937 मध्ये लिहिला गेलेला आहे. आणि जो तिसरा आहे तो आहे भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश. तो 1946 मध्ये लिहिण्यात आलेला आहे. हे जे काही सगळे कोश आहेत या कोशांमध्ये कशा प्रकारच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत याची आपल्याला कल्पना यावी म्हणून एका कोशातील नोंदी दिलेल्या आहेत. म्हणजे जो आपला पहिला कोश होता त्यांनी लिहिलेला भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश, तर त्याच्यातल्या काही नोंदी इथे दिलेल्या आहेत. म्हणजे या चरित्रकोशांमध्ये कशाविषयीची माहिती देण्यात आलेली आहे त्याचा अंदाज आपल्याला यावा म्हणून. तर त्याच्यामध्ये श्रुती, स्मृती, सूत्रे, वेदांगे, उपनिषदे, पुराणे, जैन व बौद्ध साहित्य या सगळ्या साहित्यातील
ज्या काही निर्देशित केलेल्या सगळ्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींची माहिती म्हणजे त्या व्यक्तींची चरित्रे त्याने या भारतवर्षीय चरित्रकोशामध्ये दिलेली आहे। इतिहास विषयाशी संबंधित जो चौथा कोश आहे तो आहे स्थळकोश। इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल हा अतिशय महत्त्वाचा आहे। तुम्हाला माहित सुद्धा आहे किंवा तुम्ही ऐकलेलं सुद्धा असेल की भूगोल हा रंगमंच आहे आणि त्या रंगमंचावरचं जे नाटक आहे ते नाटक म्हणजे इतिहास। त्यामुळं इतिहास आणि भूगोल या दोघांना वेगळं आपल्याला करता येणार नाही। कारण का, जर याचं उदाहरण आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांना ह्या ज्या काही सगळ्या सह्याद्रीच्या रांगा होत्या इथला हा सगळा भूगोल त्यांना माहीत होता, म्हणून त्यांना स्वराज्य निर्माण करता आलं आणि बलाढ्य अशा मुघल सैन्याशी संघर्ष करता आला, त्यांच्यावरती विजय मिळवता आला। कारण का, तर इथल्या या सगळ्या मावळ्यांना इथला भूगोल माहीत होता, भूगोलाचा अभ्यास त्यांचा चांगला झालेला होता आणि म्हणून इतिहासाची परीक्षा सुद्धा ते योग्य रीतीने पास होऊ शकले। म्हणजे इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहावा असा पराक्रम त्यांनी त्या ठिकाणी गाजवलेला आहे। त्यामुळेच इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्त्वाचा आहे। जी काही सगळी विविध ऐतिहासिक स्थळं आहेत त्या संदर्भातली जी काही माहिती आहे ती या स्थळकोशांमध्ये देण्यात आलेली असते। असे 2 स्थळकोश आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। त्याच्यातला जो पहिला स्थळकोश आहे त्याचं नाव आहे स्थानपोथी। हा 14व्या शतकातला आहे। 13व्या आणि 14व्या शतकाचा जर आपण विचार केला तर त्या काळामध्ये महानुभाव पंथांचं जे काही साहित्य लेखन होतं तर ते प्रभावी होतं आणि याच महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला हा स्थानपोथी नावाचा ग्रंथ आहे। या स्थानपोथी नावाच्या स्थळकोशाचा जर आपण विचार केला तर यामध्ये महानुभाव पंथाचे जे प्रवर्तक आहेत श्री चक्रधर स्वामी, तर हे ज्या ज्या गावी गेलेले होते त्या त्या सगळ्या गावांची तपशीलवार नोंद या ग्रंथामध्ये करण्यात आलेली आहे आणि ही माहिती अभ्यासल्यानंतर किंवा या नोंदी अभ्यासल्यानंतर त्या काळातील महाराष्ट्राची सुद्धा आपल्याला कल्पना येते। म्हणजे त्या काळातला महाराष्ट्र हा कशा प्रकारचा होता याविषयीची माहिती आपल्याला मिळते। त्याचबरोबर आपल्या मराठी भाषेतील जो काही पहिला चरित्रकोश आहे लीळा चरित्र नावाचा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा श्री चक्रधर स्वामी या संदर्भातीलच माहिती देण्यात आलेली आहे। तर लीळा चरित्रातील घडलेल्या ज्या काही घटना आहेत तर त्या केव्हा घडल्या, कोणत्या स्थळी घडल्या, कोणत्या प्रसंगाने त्या घडलेल्या आहेत, या सगळ्यांविषयीची माहिती या स्थानपोथी नावाच्या स्थळकोशामध्ये सांगण्यात आलेली आहे आणि श्री चक्रधर स्वामींच्या संदर्भातली सगळी माहिती त्याच्यामध्ये आलेली असल्यामुळे श्री चक्रधर स्वामींच्या चरित्र लेखनासाठी हा एक उत्तम असा संदर्भ ग्रंथ असलेला आपल्याला पाहायला मिळतो। स्थळकोशामध्ये जो दुसरा आपण स्थळकोश अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे प्राचीन भारतीय स्थलकोश आणि हा 1969 मध्ये लिहिण्यात आलेला आहे। हा कोणी लिहिलेला आहे तर भारतवर्षीय चरित्रकोश ज्यांनी लिहिलेले आहेत म्हणजेच सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी हा कोश लिहिलेला आहे किंवा या कोशाची रचना त्यांनी केलेली आहे। याच्यामध्ये कशाविषयीची माहिती आहे, कोणत्या स्थळाविषयीची माहिती आहे तर जे काही आपलं वैदिक साहित्य आहे, कौटिल्य अर्थशास्त्र आहे, जे काही आपले पाणिनीचे व्याकरण आहे, वाल्मिकींचं रामायण आहे किंवा महाभारत हा ग्रंथ असेल, पुराणे असतील आपली सगळी, त्याचबरोबर जे मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य आहे, तर या सगळ्यांमधील जी काही भौगोलिक स्थळं आहेत तर त्या सगळ्या भौगोलिक स्थळांची माहिती या प्राचीन भारतीय स्थलकोशामध्ये सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी दिलेली आहे। इतिहास विषयाशी संबंधित जो 5वा कोश आहे तो आहे विश्वकोश। आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे पहिले मुख्यमंत्री आहेत यशवंतराव चव्हाण, तर यांनी मराठी भाषा आणि साहित्य याच्या अभिवृद्धीसाठी म्हणजे याच्या वाढीसाठी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली आणि या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीला चालना मिळाली। मग या मराठी विश्वकोश निर्मितीची जी काही जबाबदारी आहे ती कोणावर देण्यात आलेली आहे, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली होती आणि मग त्यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मितीला
सुरुवात झालेली होती. या विश्वकोशामध्ये जगभरातील जे काही सगळं ज्ञान आहे ते सार रूपाने आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या अनेक महत्त्वाच्या नोंदी या विश्वकोशामध्ये देण्यात आलेले आहेत. त्यानंतर जो पुढचा इतिहासाशी संबंधित ग्रंथ आपण अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे भारतीय संस्कृती कोश. महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली या भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार करण्यात आलेले आहेत. या कोशाचा जर आपण विचार केला तर या कोशांमध्ये असेतू हिमाचल असा भारताचा इतिहास आणि भूगोल देण्यात आलेला आहे. असेतू हिमाचल म्हणजे सेतूपासून हिमालयापर्यंत या संदर्भातील इतिहास आणि भूगोल याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर भिन्न भाषक लोक त्यांनी घडवलेला इतिहास, सण, उत्सव आणि ज्या काही सगळ्या सांस्कृतिक बाबी आहेत म्हणजे ज्या काही सगळ्या सांस्कृतिक गोष्टी आहेत यांची दखल भारतीय संस्कृती कोशामध्ये घेण्यात आलेली आहे. इतिहास विषयाशी संबंधित असणारा जो काही शेवटचा कोश किंवा असणारे जे काही शेवटचे कोश आहेत ते म्हणजे संज्ञा कोश. इतिहासातील ज्या काही संज्ञा आहेत त्या वेगवेगळ्या काढून समजावून सांगणारे हे सगळे कोश आहेत आणि या कोशाची जी काही निर्मिती आहे ती निर्मिती केल्यामुळे अभ्यासकांना त्याचा फार मोठा उपयोग झालेला आहे. कारण त्या ज्या काही संज्ञा आहेत तर त्या संज्ञांविषयीची माहिती या संज्ञान कोशांमध्ये देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या शेवटी आपण इतिहास विषयाच्या अभ्यासकांना कोश रचनेच्या कामामध्ये कशा प्रकारची व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकते ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर जे कोणी इतिहास अभ्यासक आहेत त्या इतिहास अभ्यासकांना कोश रचनेच्या कामामध्ये संधीही उपलब्ध होणार आहे. आता ही त्यांना संधी कशी उपलब्ध होऊ शकते तर कोणत्याही विषयावरच्या कोशाला इतिहासाची जोड आवश्यक असते कारण प्रत्येक विषयाला इतिहास हा असतो. त्यामुळं जे कोणी इतिहास अभ्यासक आहेत त्या इतिहास अभ्यासकांना कोश रचनेच्या कामामध्ये संधीही उपलब्ध होऊ शकणार आहे. इतिहासाचे जे काही अभ्यासक आहेत ते कोशांच्या अभ्यासातून घटनाकोश, दिनविशेष, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश इत्यादी जे काही सगळे कोश आहेत किंवा अशा प्रकारचे जे काही सगळे कोश आहेत या कोश निर्मितीमध्ये सहभागी होऊ शकतात. या संपूर्ण इतिहास विषयांचा अभ्यास केल्यानंतर म्हणजे आता आपण हे 9वे प्रकरण अभ्यासत आहोत म्हणजे 9वे प्रकरण आता आपलं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. म्हणजे ही सगळी प्रकरणं अभ्यासल्यानंतर आपल्या असं लक्षात आलेलं असेल की इतिहास या विषयात जर आपण प्रावीण्य संपादन केलेलं असेल तर आपल्याला अनेक क्षेत्रांमधील व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आणि या पाठाच्या शेवटी असंही म्हटलेलं आहे की या पाठ्यपुस्तकात दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे भविष्यातील कार्यक्षेत्र निवडता येईल. परंतु जो सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे इतिहास या विषयात प्रावीण्य संपादन केले तर म्हणजे प्रावीण्य संपादन करणं गरजेचं आहे. विषय कोणताही असेल मित्रांनो त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रावीण्य संपादन केलेलं असेल तर आपल्याला व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो आपला 9वा पाठ इथे पूर्ण संपलेला आहे. या पाठावरील पहिल्या 3ही भागांचे जे काही व्हिडिओ आहेत त्याच्या लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. इथे थोडीशी वेगळी माहिती दिलेली आहे म्हणजे पहिल्यांदाच ही माहिती तुम्हाला देतोय. तर आपल्याला परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचा एक प्रश्न येऊ शकतो. तो कोणता तर कालरेषा पूर्ण करा. तर इथे आपल्याला इसवी सनही लिहावे लागणार आहेत ते जरासे लक्षात ठेवावे लागणार आहेत. एक वेगळा असा प्रश्न मी तुमच्यासाठी तयार केलेला आहे हा. तर काय प्रश्न आहे, कोशाचे नाव आणि निर्मिती वर्ष लिहून पुढील कालरेषा पूर्ण करा. तर याच प्रकरणातील काही कोश इथे घेतलेले आहेत आणि त्याची निर्मिती वर्षही काहींची दिलेली आहेत. जर आपण पहिला कोश घेतला भारतवर्षीय प्राचीन चरित्र कोश तर इथे आपल्याला इसवी सन काय आहे ते लिहायचे आहे. पुढे इसवी सन दिलेले आहे, कोणता कोश निर्माण झालेला आहे ते आपल्याला लिहायचं आहे. पुढे कोश दिलेला आहे त्याचं निर्मिती वर्ष लिहायचं आहे आणि पुढे निर्मिती वर्ष दिलेलं आहे तर त्या वर्षी निर्माण झालेला किंवा रचलेला जो काही कोश आहे तो आपल्याला लिहायचा आहे. तर अशा पद्धतीने कालरेषा पूर्ण करा.
म्हणून सुद्धा आपल्याला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो। या दृष्टीने तुम्ही वेगळा अभ्यास करू शकता। अगदी हाच प्रश्न तिथे येईल असं नाही, परंतु ज्या काही घटना इतिहासामध्ये घडलेल्या आहेत आणि त्या संदर्भातले जे काही इसवी सन दिलेले आहेत महत्त्वाचे, तर त्याचीही तयारी आपल्याला करून ठेवावी लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण इथेच थांबणार आहोत। हा संपूर्ण पाठ आपला इथे संपलेला आहे। 4 भागामध्ये आपण हा पाठ अभ्यासलेला आहे। 4 भाग म्हणजे आपल्या 4 तासिका। तर या तासिकेचा जो काही अभ्यास आहे तो पूर्ण लिहून घ्यायचा आहे। झालेला भाग तेवढा वाचायचा आहे। त्याच्यावरती 5 ते 10 प्रश्न सुद्धा काढायचे आहेत आणि आता जवळजवळ आपला संपूर्ण भाग झालेला आहे। परत एकदा संपूर्ण भागाची उजळणी घालायची आहे आणि जी काही परीक्षा आपली येणार असेल त्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडलेला असणार आहे। व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आपल्या वर्गमित्रांना शेअर करायलाही अजिबात विसरू नका आणि चॅनेलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनेलवर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। पुढील अभ्यासाचे जे काही आपले व्हिडिओ असतील ते आपल्याला लवकरात लवकर मिळतील। पुढील व्हिडिओपर्यंत मी आपला निरोप घेतो।